नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत महावितरण भरती 2024 500 प्रश्न घेणार आहोत. हे प्रश्न पाठच करायचे आहेत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. चला तर प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, मल्टीमीटरच्या सहाय्याने कोणते परिणाम मोजले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो व्होल्टेज. प्रश्न दुसरा, 1.5 व्होल्टेजचे DC 6 सेल्सिअस सिरीजमध्ये जोडले तर एकूण किती व्होल्टेज होईल? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 9 व्होल्टेज. प्रश्न तिसरा, प्रतिबंधात्मक चिन्हाचा आकार कसा असतो? उत्तर आहे गोलाकार. प्रश्न चौथा, अणूमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कोणाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सर्वात बाह्य कक्षामधील इलेक्ट्रॉनची संख्या. प्रश्न पाचवा, 33 kV साठी इन्सुलेटच्या किती डिस्क सिरीजमध्ये जोडल्या जातात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 0, 2. प्रश्न सहावा, ओव्हरहेड लाईनमध्ये वापरल्या जाणाऱ्या बाइंडिंग वायरची साईज किती असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 2 स्क्वेअर mm पेक्षा कमी नाही. प्रश्न सातवा, 3 फेज स्टार कनेक्शन मध्ये स्टार पॉइंटला कोणत्या पॉइंटने ओळखले जाते? उत्तर आहे न्यूट्रल पॉइंट. प्रश्न 8, स्टोक आणि डायसेटचा उपयोग काय आहे? उत्तर आहे दांडगोलाकृती जॉबवर बाह्य थ्रेड करणे. प्रश्न 9, विजेच्या संपर्कात आलेले व्यक्तीची बचावाची प्रथम पायरी कोणती? उत्तर आहे विद्युत पुरवठा बंद करणे. प्रश्न 10, वर्ग A प्रकारची आग विझवण्यासाठी कोणत्या प्रकारची अग्निशामक उपकरण वापरतात? उत्तर आहे कोरडी पावडर प्रकारचा फवारा मारणारा. प्रश्न 11, 16 अँपिअरपेक्षा जास्त रेटिंग असणाऱ्या उपकरणासाठी कोणते स्विच वापरतात? उत्तर आहे 32 अँपिअर डबल पोल स्विच. प्रश्न 12, इशारा चिन्हाच्या फलकाचा आकार कसा असतो? उत्तर आहे त्रिकोणी. प्रश्न 13, कोणत्या ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी सेकंडरी व्होल्टेज सारखेच असते? उत्तर आहे आयसोलेशन ट्रान्सफॉर्म. प्रश्न 14, विद्युत अवाहक म्हणून कोणता पदार्थ वापरतात? उत्तर आहे ॲल्युमिनियम. प्रश्न 15, व्हल्कनाइज्ड इंडिया रबरचा फायदा काय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो यांत्रिक शक्ती उच्च करते. प्रश्न 16, स्टँडर्ड वायर गेजचा आकार कसा असतो? स्टँडर्ड वायर गेजचा आकार कसा असतो? उत्तर आहे गोलाकार धातूची चकती. टायशुअर ने कोणते कोन मोजतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 90°. प्रश्न 18, 22 किलोवॅटसाठी इन्सुलेटच्या किती डिस्क सिरीजमध्ये जोडल्या जातात? उत्तर आहे 2. प्रश्न 19, आई नियमानुसार कंट्रोल पॅनलवर कोणत्या रंगाने रंगवले जाते? उत्तर आहे राखाडी. प्रश्न 20,
लीड ॲसिड बॅटरीमध्ये कोणते इलेक्ट्रोलाइट वापरतात? उत्तर आहे सल्फ्युरिक आम्ल. प्रश्न 21. जो प्रवाह आपली किंमत व दिशा कधीही बदलत नाही त्या प्रवाहाला काय म्हणतात? उत्तर आहे DC करंट. प्रश्न 22. जाड दाते असलेल्या कांसीचा उपयोग काय आहे? उत्तर आहे प्राथमिक कच्चे काम करणे. प्रश्न 23. ट्रान्सफॉर्म कोर सामान्यतः डॅडाचा बनलेला असतो. उत्तर आहे मोठ्या संख्येने शीट एकत्र करून. प्रश्न 24. कोणते मीटर मोजमापासाठी फिरत कॉईल वापरते? उत्तर आहे PMMC मीटर. प्रश्न 25. विद्युत कायदा 2003 मध्ये एकूण किती कलमे आहेत किंवा होते? उत्तर आहे 185 कलमे. प्रश्न 26. खालीलपैकी कोणते उपकरण सब स्टेशनमध्ये लावले जात नाही? उत्तर आहे एक्साइटर. प्रश्न 27. स्टील टँक रेक्टिफायर्सचे वैशिष्ट्य डॅश डॅश आहे. त्याचं उत्तर आहे शक्तीने मोठे व वॉटर कूल्ड आहेत. प्रश्न 28. भारतामध्ये इलेक्ट्रिसिटी बोर्डची किती रेंजमध्ये विभागणी केली जाते? उत्तर आहे 5 विभाग. प्रश्न 29. अल्टरनेटरचे फील्ड DC सप्लायपासून अलग करण्यासाठी डॅश स्विच वापरतात? उत्तर आहे फील्ड डिस्चार्ज. प्रश्न 30. अर्ज प्राप्त झाल्यानंतर किती दिवसाच्या आत ग्राहकास विद्युत जोडणी मिळते? उत्तर आहे 1 महिना. प्रश्न 31. कमी दाबाचे रूपांतर जास्त दाबावर करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला काय म्हणतात? उत्तर आहे स्टेप अप. प्रश्न 32. टंगस्टन धातूची बारीक तार बनवता येत असल्याने त्याचा वापर लॅबमध्ये कशासाठी करतात? उत्तर आहे फिलामेंट बनवण्यासाठी. प्रश्न 33. विजेच्या वहनास कमीत कमी विरोध करणाऱ्या पदार्थास डॅश डॅश म्हणतात? उत्तर आहे गुड कंडक्टर. प्रश्न 34. न्यूट्रॉन पुढीलपैकी कोणता विद्युत चार्ज धारण करतात? उत्तर आहे भारविरहित. प्रश्न 35. अल्टरनेटरमध्ये व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी कोणत्या घटकावर अवलंबून असते? उत्तर आहे वरील दोन्ही. 1 आहे पोलची संख्या, 2 आहे सेंटरची संख्या. प्रश्न 36. विद्युत मंडलाची पॉवर डॅश मीटरने मोजतात? उत्तर आहे व्होल्ट मीटर. प्रश्न 37. ट्रान्सफॉर्मर नो लोड करंट फुल लोड करंटच्या किती टक्के असतो? उत्तर आहे 1 ते 3%. प्रश्न 38. अटममधील प्रोटॉनच्या संख्येस काय म्हणतात? उत्तर आहे ॲटॉमिक नंबर. प्रश्न 39. एवोनाईटची कांडी लोकरीच्या कापडावर घासल्यास कोणती वीज निर्माण होते? उत्तर आहे स्थिर. प्रश्न 40. ओहमचा नियम खालीलपैकी कोणत्या घटकावर आधारित आहे? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे विद्युत दाब, 2 आहे विद्युत प्रवाह, 3 आहे विद्युत विरोध. प्रश्न 41.
कोणत्या ट्रान्सफॉर्म ट्यूब एकच वायडिंग प्रायमरी व सेकंडरी वायडिंग म्हणून काय कार्य करते? उत्तर आहे ॲटो ट्रान्सफॉर्म. प्रश्न 42. विजेच्या वहनाला विरोध करणाऱ्यांना मात्र प्रवाह वाहू देणाऱ्या पदार्थास काय म्हणतात? उत्तर आहे सेमी कंडक्टर. प्रश्न 43. विजेचा शोध डॅश या शास्त्रज्ञाने लावला? उत्तर आहे मिलेट्स थेल्स. प्रश्न 44. पदार्थाच्या लहानात लहान कणांना डॅश डॅश म्हणतात? उत्तर आहे मूलद्रव्ये. प्रश्न 45. जगातील सर्वात वेगवान सुपर महासंगणक कोणत्या देशात आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 46. सेवेचे डॅश डॅश व डॅश डॅश हे दोन प्रकार आहे. त्याचं उत्तर आहे प्रायमरी व सेकंडरी. प्रश्न 47. अणूच्या केंद्राभोवती इलेक्ट्रॉनची जास्तीत जास्त किती कक्षा असतात? उत्तर आहे 7. प्रश्न 48. उच्च प्रवाह क्षमतेच्या इन्सुलेट वायरला काय म्हणतात? उत्तर आहे केबल. प्रश्न 49. MKS पद्धतीत कार्याचे एकक काय आहे? उत्तर आहे जूल. प्रश्न 50. कोणता पॉवर प्लांट वातावरणातील खराब प्रदूषणापासून मुक्त आहे? उत्तर आहे विंड पॉवर प्लांट. प्रश्न 51. करंट ट्रान्सफॉर्मरचा उपयोग खालीलपैकी कशात होतो? उत्तर आहे ELCB. प्रश्न 52. एखाद्या बाह्य प्रेरणेमुळे पदार्थाचे बलाच्या दिशेने झालेल्या विस्थापनास डॅश डॅश म्हणतात? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे कार्य, 2 आहे शक्ती, 3 आहे ऊर्जा. प्रश्न 53. CGS पद्धतीत कार्याचे एकक पुढीलपैकी काय आहे? उत्तर आहे जूल. प्रश्न 54. पवन ऊर्जेच्या उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे 3रा. प्रश्न 55. उच्च प्रवाह क्षमतेचे इन्सुलेट वायरला काय म्हणतात? उत्तर आहे केबल. प्रश्न 56. ॲव्हरेज लोड व मॅक्झिमम डिमांड यांच्या गुणकास काय म्हणतात? उत्तर आहे लोड फॅक्टर. प्रश्न 57. खालीलपैकी कोणती ऊर्जा पारंपरिक आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो कोळसा. प्रश्न 58. फ्यूजचे रेटिंग नेहमी कशामध्ये दर्शवतात? उत्तर आहे एम्पियर. प्रश्न 59. केबलच्या विंडिंगमध्ये डॅश असते? उत्तर आहे 1 व 2. प्रश्न 60. इंडक्शन टाईप मीटरचा उपयोग कोठे होऊ शकतो? उत्तर आहे फक्त AC वर. प्रश्न 61. एखाद्या पदार्थाचे 1 न्यूटन प्रेरणेने 1 मीटर विस्थापन झाले असता डॅश डॅश इतके कार्य होते? उत्तर आहे 1 जूल. प्रश्न 62. ग्राहकाने 24 तासात चालवलेल्या लोडच्या सरासरीस डॅश डॅश म्हणतात? उत्तर आहे डेली ॲव्हरेज लोड. प्रश्न 63. केबलमध्ये कोणते इन्सुलेशन मटेरियल वापरतात? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे वार्निश फॅब्रिक, 2 आहे रबर, 3 आहे पेपर.
प्रश्न 64. पॉवर किंवा शक्ती व खत हे दोन्ही घटक डॅश डॅश पासून मिळतात. उत्तर आहे बायोगॅस प्लांट. प्रश्न 65. सिलिकॉन जंक्शन डायोडच्या जंक्शनाला किती व्होल्टेजचा सप्लाय दिल्यास करंट वाहील. उत्तर आहे 0.7 व्होल्ट. प्रश्न 66. IGBT चे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे. उत्तर आहे इन्सुलेटेड गेट बायपोलर ट्रान्सिस्टर. प्रश्न 67. रेजिस्टन्स स्टार्टरमुळे AC फेज मोटरची गती फक्त डॅश होते. उत्तर आहे मूळ वेगापेक्षा कमी. प्रश्न 68. अल्टरनेटरचे फील्ड DC सप्लायपासून अलग करण्यासाठी डॅश स्विच वापरतात. उत्तर आहे फील्ड डिस्चार्ज. प्रश्न 69. ट्रान्सफॉर्मरमधील लोपर लॉस शोधण्यासाठी टेस्ट घ्यावी. उत्तर आहे शॉर्ट सर्किट टेस्ट. प्रश्न 70. ज्या एक फेज AC मोटरच्या रोटरवर वाइंडिंग केलेली असते त्यांना काय म्हणतात. उत्तर आहे राऊंड रोटर मोटर्स. प्रश्न 71. जेव्हा डिफेक्टिंग प्रेरणा व कंट्रोलिंग प्रेरणा समान असतात तेव्हा त्याचं उत्तर आहे मीटर रीडिंग दाखवणार नाही. प्रश्न 72. 3 फेज इंडेक्स मोटरला दाब 80% ठेवल्यास स्टार्टर करंट डॅश होईल. उत्तर आहे 20% कमी होईल. प्रश्न 73. एनर्जी मीटर वर 1 युनिट रीडिंग मिळवण्यासाठी होणाऱ्या फेऱ्यांना काय म्हणतात. तर याचं उत्तर आहे मित्रांनो मीटर कॉन्स्टंट. प्रश्न 74. बायोनेट लॅम्प हे नाव इनकॅन्डिसेटर लॅम्पमध्ये डॅशवरून पडले आहे. उत्तर आहे कॅपवरून. प्रश्न 75. 3 फेज वायर एनर्जी मीटर डॅश लोड साठी उपयुक्त आहे. उत्तर आहे बॅलेन्स लोड. प्रश्न 76. सर्वसाधारणपणे पॉवर ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी व सेकंडरी कनेक्शन डॅश व डॅश पद्धतीने करतात. उत्तर आहे स्टार स्टार. प्रश्न 77. इमारतीजवळून जाणाऱ्या ओव्हरहेड लाईन्स व इमारत यामध्ये डॅश अंतर असावे. उत्तर आहे 1.21 मीटर. प्रश्न 78. फेज इंडेक्स मोटरचा पॉवर फॅक्टर पूर्ण लोडवर डॅश असतो. उत्तर आहे 0.8 ते 0.9 लॅगिंग. प्रश्न 79. होल्ड स्मॅरमध्ये लूपिंग स्विच बोर्ड व सीलिंग रोजसाठी काय वापरतात. उत्तर आहे पिंग टेल. प्रश्न 80. मर्क्युरी व्हेपर लॅम्पचे डॅश व डॅश प्रकार पडतात. उत्तर आहे हाय प्रेशर मर्क्युरी व्हेपर लॅम्प व लो प्रेशर व्हेपर लॅम्प. प्रश्न 81. विद्युत मंडळात धोकादायक परिस्थितीचे निर्माण झाल्यास मंडळात डॅश साधन वापरतात. उत्तर आहे फ्यूज. प्रश्न 82. 3 फेज स्लिपरिंग इंडेक्स मोटरच्या रोटरचे टोके उघडली ठेवून स्टेटरला सप्लाय दिल्यास काय होते. उत्तर आहे चालू होणार नाही. प्रश्न 83. सब स्टेशनमधील
वीज ग्राहकापर्यंत वाटप करणाऱ्या लाईनला डॅश डॅश लाईन म्हणतात. उत्तर आहे डिस्ट्रीब्युशन लाईन. प्रश्न 84. विद्युत मंडळामध्ये खर्च झालेली ऊर्जा डॅश मीटरने मोजतात. उत्तर आहे वॅट आवर मीटर. प्रश्न 85. मोठे शहर ज्या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे तेथे विजेचे वितरणासाठी डॅश पद्धत वापरतात. उत्तर आहे अंडरग्राउंड. प्रश्न 86. चांदीचा रेजिस्टन्स तापमान सहगुणांक आहे. उत्तर आहे 0.004. प्रश्न 87. कोणत्याही मोटरच्या सॉफ्टवेअर मिळवणाऱ्या यांत्रिक शक्तीला डॅश डॅश म्हणतात. उत्तर आहे ब्रेक हॉर्स पॉवर. प्रश्न 88. डॅश डॅश साधन हा चुंबकीय गुणधर्मावर कार्य करतो. उत्तर आहे मोटार. प्रश्न 89. दोन समान धातूच्या पट्ट्या समान अंतरावर ठेवल्यास ही रचना डॅश घटकाची असते. उत्तर आहे कपॅसिटर. प्रश्न 90. भारतीय विद्युत नियमानुसार एसीची वारंवारता डॅशपेक्षा बदल होऊ नये. उत्तर आहे 3%. प्रश्न 91. विद्युत द्रवणात डीसी प्रवाह वाहू दिल्यास तर द्रवणातील मूळ घटक वेगळे होतात, त्याला डॅश डॅश म्हणतात. उत्तर आहे इलेक्ट्रोलाइट. प्रश्न 92. डीसी कंपाऊंड मोटर सुरू करण्यासाठी स्टार्टर म्हणतात. उत्तर आहे डीसी 5 पॉइंट्स. प्रश्न 93. मानवी जीवन इलेक्ट्रिक शॉक पासून सुरक्षित राहावे डॅश डॅश म्हणून करतात. उत्तर आहे अर्थिंग. प्रश्न 94. BIS नुसार विद्युत साधनाची करंट रेटिंग डॅश असते. उत्तर आहे 6A, 16A, 32A. प्रश्न 95. आर्मेचर रिॲक्शनमुळे EMF मध्ये झालेली तूट भरून काढण्यासाठी डॅश डॅश. उत्तर आहे फील्डचे एक्सायटेशन वाढवावे. प्रश्न 96. इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनला जोडलेले सर्व यंत्र इलेक्ट्रिकल क्षमतेच्या बेरजेस डॅश डॅश म्हणतात. उत्तर आहे कनेक्टेड लोड. प्रश्न 97. ग्राहकाने 24 तासात चालवलेल्या लोडचे सरासरी डॅश डॅश असते. उत्तर आहे डेली ॲव्हरेज लोड. प्रश्न 98. अवरेज लोड व मॅक्झिमम डिमांड यांच्या गुणकास डॅश डॅश म्हणतात. उत्तर आहे लोड फॅक्टर. प्रश्न 99. जी वीज मापके विजेची डॅश इंडिकेटिंग मापने म्हणतात. जी वीज मापके विजेची इंडिकेटिंग मापके म्हणतात. क्षणिक किंमत. प्रश्न 100. हॉट वायर मीटर विद्युत प्रवाहाच्या डॅश परिणामावर कार्य करतात. उत्तर आहे उष्णताजन्य. प्रश्न 101. सुरुवातीला हाय व्होल्टेज निर्माण करून नंतर विद्युत प्रवाहावर नियंत्रण मिळवणाऱ्यांना घटकास डॅश डॅश म्हणतात. उत्तर आहे चोक. प्रश्न 102. काचेच्या रंगावरून डॅश व डॅश हे इनकॅन्डिसेट बल्बचे प्रकार पडतात. उत्तर आहे
क्लिव्हर व फ्रोस्टेड. प्रश्न 103. तारेवर इन्सुलेशन नसलेल्या वायरला डॅश डॅश म्हणतात. उत्तर आहे बेअर. प्रश्न 104. चुंबकाच्या ज्या दोन टोकामध्ये जास्तीत जास्त चुंबकीय शक्ती असते त्या टोकाला डॅश डॅश म्हणतात. उत्तर आहे चुंबकीय पोल. प्रश्न 105. डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शन डॅश डॅश पद्धतीने करतात. उत्तर आहे डेल्टा किंवा स्टार. प्रश्न 106. अल्टरनेटरचा फेज हा बदलल्यास लोडच्या AC मोटरवर डॅश डॅश परिणाम होईल. उत्तर आहे मोटर उलट फिरतील. प्रश्न 107. IE नियमानुसार कोणती वायर स्विचद्वारे जोडली जाते. उत्तर आहे फेज लाईन. प्रश्न 108. भारतामध्ये AC मेन सप्लाय फ्रिक्वेन्सी डॅश डॅश आहे. उत्तर आहे 50 Hz. प्रश्न 109. डिस्ट्रीब्यूशनसाठी सेकंडरी व्होल्टेजची रेंज किती असते. उत्तर आहे 415 व्होल्ट. प्रश्न 110. ओहम हे कशाचे एकक आहे. उत्तर आहे रेजिस्टन्स. प्रश्न 111. AC पॉवर ट्रान्समिशनसाठी कोणत्या प्रकारची ट्रान्समिशन पद्धत वापरली जाते. उत्तर आहे फेज 3 वायर. प्रश्न 112. AC 3 फेज पद्धतीमध्ये उपकरणासाठी कोणते अक्षर वापरले जातात. उत्तर आहे U, V, W, N. प्रश्न 113. झिनर डायोडमध्ये कोणते परिणाम स्थिर रोखले जाते. उत्तर आहे शक्ती. प्रश्न 114. फ्यूज हे सर्किटला डॅशपासून संरक्षण देते. उत्तर आहे कमी भार. प्रश्न 115. कंट्रोल पॅनलमधील ओपन सर्किट फ्लॉट शोधण्यासाठी कोणते उपकरण वापरतात. उत्तर आहे मेकर. प्रश्न 116. केबलचे इन्सुलेशन खराब झाल्यास कोणत्या प्रकारचा दोष उद्भवेल. उत्तर आहे अर्थ फ्लॉट. प्रश्न 117. ओव्हरहेड लाईनमध्ये विजेपासून संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव काय आहे. उत्तर आहे लाइटनिंग अरेस्टर. प्रश्न 118. सिलिंग फेन्सेसचे पाते व छत यांत किमान किती अंतर असावे. उत्तर आहे 300 mm. प्रश्न 119. HRC फ्यूजचा फ्यूजिंग फॅक्टर किती असतो. उत्तर आहे 1.1. प्रश्न 120. 3.5 कोर अंडरग्राउंड केबलमध्ये किती कोर असतात. उत्तर आहे 4. प्रश्न 121. एखादे पदार्थ त्यांच्यामधून वाहणाऱ्या करंटला मदत करतो त्यास काय म्हणतात. उत्तर आहे कंडक्टन्स. प्रश्न 122. टर्मिनल पॉवर स्टेशनरमधील वाफेचे तापमान वाढवण्यासाठी कोणते साधन वापरतात. उत्तर आहे सुपर हीटर. प्रश्न 123. लीड ॲसिड बॅटरीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रोलाइटमधील सल्फ्युरिक ॲसिडची टक्केवारी किती आहे. उत्तर आहे 27%. प्रश्न 124. टिन मंस सोल्डरमध्ये डॅश प्रमाणात असते. उत्तर आहे 50% टिन 50% लेड.
प्रश्न 125. मल्टीमीटरने खालीलपैकी कोणते परिणाम मोजले जाते? उत्तर आहे व्होल्टेज. प्रश्न 126. 2 इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कोणत्या साधनाद्वारे तपासले जाते? उत्तर आहे हायड्रोमीटर. प्रश्न 127. रेजिस्टन्सची अचूक किंमत काढण्यासाठी कोणते मोजयंत्र वापरतात? उत्तर आहे ओहममीटर. प्रश्न 128. उच्च व अतिउच्च दाबाच्या ट्रान्समिशन लाईनवर कोणता अवाहक वापरतात? उत्तर आहे ग्लास. प्रश्न 129. मेट्रिक पद्धतीमध्ये चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कशात मोजली जाते? उत्तर आहे टेस्ला. प्रश्न 130. वेल्डिंग जनरेटर सेट म्हणून कोणत्या जनरेटरचा उपयोग होतो? उत्तर आहे डिफरेन्शियल कंपाऊंड जनरेटर. प्रश्न 131. फ्युजिंग करंट म्हणजे काय? उत्तर आहे ज्यात कमीत कमी करंटला फ्यूज तार वितळते त्या करंटाला फ्युजिंग करंट असे म्हणतात. प्रश्न 132. स्लिप-रिंग इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग करंट कसा नियंत्रित केला जातो? उत्तर आहे रोटर वायडिंगच्या सिरीजमध्ये रेसिस्टन्स जोडून. प्रश्न 133. आय नियमानुसार एका सब सर्किटवर किती पॉवर लोड असावा? उत्तर आहे 800 वॅट. प्रश्न 134. पॉवर केबलमध्ये लाईन तुटल्यास त्या दोषाला काय म्हणतात? उत्तर आहे ओपन सर्किट. प्रश्न 135. सिलिंग फेन्सचे पाते व छत यात किमान किती अंतर असावे? उत्तर आहे 300 mm. प्रश्न 136. हाय करंट मोजण्यासाठी पॅनल बोर्डवरील अमीटर सोबत काय वापरतात? उत्तर आहे कंट्रोल ट्रान्सफॉर्म. प्रश्न 137. रेजिस्टन्स मोजण्यासाठी कोणत्या मीटरचा वापर करतात? उत्तर आहे ओहम मीटर. प्रश्न 138. वीज निर्मिती केंद्रापासून सुरू होणाऱ्या उच्च व्होल्टेजच्या ट्रान्समिशनला लाईन कोणती लाईन म्हणतात? प्रायमरी ट्रान्समिशन. प्रश्न 139. एखादा पदार्थ त्यांच्यामधून वाहणाऱ्या करंटाला मदत करतो त्यास काय म्हणतात? उत्तर आहे कंडक्टन्स. प्रश्न 139. भारतीय विद्युत नियमानुसार सब सर्किटमध्ये जास्तीत जास्त किती करंट मान्य असतो? उत्तर आहे 5 एम्पियर. प्रश्न 140. ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये लॉसेस होत नसतात त्या ट्रान्सफॉर्मरचे नाव काय? उत्तर आहे आदर्श ट्रान्सफॉर्मर. प्रश्न 141. खालीलपैकी वायुरूप कंडक्टर ओळखा. उत्तर आहे मर्क्युरी. प्रश्न 142. जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होत नाहीत त्यांना काय म्हणतात? डायमॅग्नेटिक पदार्थ असे म्हणतात. प्रश्न 143. टिन मंस सोल्डरमध्ये डॅडॅस प्रमाणात असते? उत्तर आहे 50% टिन 50% लेड. प्रश्न 144. स्टॉक कनेक्शनचा उपयोग कशासाठी केला जातो? उत्तर आहे 2 फेज पासून 3 फेज घेण्यासाठी.
प्रश्न 145 HRC फ्यूजचा फ्युजिंग फॅक्टर किती असतो? उत्तर आहे 1.1. प्रश्न 147 क्रेंडल गार्डिंग कोठे केली जाते? उत्तर आहे 11 kVचे लाईन कंडक्टर आडवे जात असतील तेथे. प्रश्न 148 खालीलपैकी कोणत्या वर्गाच्या आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करू नये? उत्तर आहे क्लास डी. प्रश्न 149 कॉपरच्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? उत्तर आहे 29. प्रश्न 150 अणूच्या अणुकेंद्राभोवती असणाऱ्या कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या कोणत्या सूत्राने काढतात? उत्तर आहे 2n2. प्रश्न 151 युरेका या मिश्र धातूमध्ये असलेले धातू ओळखा. उत्तर आहे 60% तांबे 40% निकेल. प्रश्न 152 विद्युत क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या कंडक्टरचे त्यांच्या रेझिस्टिव्हिटीनुसार किती प्रकार पडतात? उत्तर आहे 2. प्रश्न 153 सारख्याच किमतीचे 2 रेझिस्टन्स पॅरलल मध्ये जोडल्यास रेझिस्टन्स किती होईल? उत्तर आहे अर्धा. प्रश्न इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कोणत्या साधनाद्वारे तपासले जाते? उत्तर आहे हायड्रोमीटर. प्रश्न 155 3 वॅट मीटर पद्धत कोणत्या लेडरची पॉवर मोजण्यासाठी वापरली जाते? उत्तर आहे 3 फेज अनबॅलन्स लोड. प्रश्न 156 एका सेकंदात पूर्ण होणाऱ्या सायकलच्या संख्येस काय म्हणतात? उत्तर आहे फ्रिक्वेन्सी असे म्हणतात. प्रश्न 157 शेडेड पोल मोटरमध्ये शेडिंग कॉईल का वापरली जाते? उत्तर आहे फिरते चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी. वेल्डिंग जनरेटर सेट म्हणून कोणत्या जनरेटरचा उपयोग करतात? उत्तर आहे डिफरेन्शियल कंपाऊंड जनरेटर. प्रश्न 159 कम्युनिटेटर संगमेट कशापासून बनवलेले असतात? उत्तर आहे हार्ड ड्रॉन कॉपर. प्रश्न 160 वीज निर्मिती केंद्रामध्ये किती दाबाने विद्युत शक्ती निर्माण केली जाते? उत्तर आहे 11 kV. प्रश्न 161 वीज निर्मिती केंद्रामध्ये आणि सब स्टेशनमध्ये कोणत्या प्रकारची अर्थिंग केली जाते? उत्तर आहे सिस्टम अर्थिंग. प्रश्न 162 संरक्षण बेल्ट वापरणे हे कोणते संरक्षण चिन्ह आहे? उत्तर आहे अज्ञात्मक. प्रश्न 163 कोणत्याही ओव्हरहेड लाईनच्या 2 जवळच्या पोलमधील अंतरास काय म्हणतात? उत्तर आहे स्पॅन. प्रश्न 164 विद्युत उपकरणाला लागलेल्या आगीला विझण्यासाठी खालीलपैकी कोणते अग्निशामक वापरू नये? उत्तर आहे फोम टाईप. प्रश्न 165 जे पदार्थ चुंबकाच्या सहाय्याने आकर्षले जातात त्यांना काय म्हणतात? उत्तर आहे पॅरामॅग्नेटिक पदार्थ असे म्हणतात. प्रश्न 166 विद्युत धारेची तीव्रता पुढीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते? उत्तर आहे विद्युत प्रवाह वाहण्याच्या. प्रश्न 167 सेलची क्षमता कोणत्या घटकावर अवलंबून असते? उत्तर आहे प्लेट्सचा आकार. प्रश्न 168 जो ट्रान्सफॉर्मरमध्ये इनपुट
व्होल्टेजपेक्षा आउटपुट व्होल्टेज जास्त देतो त्यास कोणते ट्रान्सफॉर्मर म्हणतात? उत्तर आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. प्रश्न 169. इलेक्ट्रॉनिकल घटकाच्या सोल्डरिंग कामासाठी कोणते फ्लक्स वापरतात? उत्तर आहे सौम्य आम्ल. प्रश्न 170. कोणत्या स्विचमध्ये 4 टर्मिनल असतात? उत्तर आहे इंटरमिडियम स्विच. प्रश्न 171. आई नियमानुसार रोधकाचे मूल्य हे किती असले पाहिजे? उत्तर आहे 1 ओहमपेक्षा जास्त नाही. प्रश्न 172. सुपर टेन्शन केबलची व्होल्टेज स्टेटिंग काय आहे? सुपर टेन्शन केबलची व्होल्टेज रेटिंग काय आहे? उत्तर आहे 22 kV ते 33 kV.